नमस्कार. मुझे रंग दे, रंग दे, मुझे रंग दे हे गाणं ऐकलं असेल तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी. अर्थात त्याच्यामध्ये ती नायिका हिरोईन जी असते ती हिरोला हे सांगते की मला तुझ्या प्रेमाच्या रंगामध्ये रंगवून टाक. हल्ली आपल्या पुण्यातून राज्यसभेवर गेलेल्या खासदार मेधा कुलकर्णी या जिथे जातील तिथे या गाण्याच्या शब्दांप्रमाणेच मला रंग द्या, मला रंग द्या, मला रंग द्या असं सतत बोलताना आपण पाहतो. अर्थात त्यांना भगवा रंग हवा असतो आणि जिथे जिथे हिरवा रंग त्यांना दिसतो त्यावरती तो भगवा रंग त्यांना फासायचा असतो. रंग दे रंग, रंग दे रंग, रंग दे रंग. आता हे रंग आता दिला त्यांनी, मलाही रंग देऊ द्या ना. मग त्यांनी आता रंग दिला, मला आता रंग द्यायचंय. पोझिशन बोलायचंय ताई मला ना आपल्या अभिव्यक्तीचे सगळे प्रेक्षक हो, खरंच सांगतो या मेधाताईंचं, खासदार मेधा कुलकर्णी यांचं हे सगळे सततचे सगळे प्रताप पाहून सारखी भीती वाटत राहते की हे सारखं भगवा रंग द्या मजा आणूनी फासे नव्हतो मी हिरव्यावर, हे जे त्यांचं सगळं सुरू आहे मागील काही काळात. काही दिवसांनी त्यांना हिरवी झाडं, हिरवी पानं हे सुद्धा भगव्या रंगामध्ये रंगवून टाकावं असं जर वाटलं तर मग काय होईल. सगळा हिरवा निसर्ग भगवा करावा असं जर त्यांना वाटलं तर काय होईल. त्यांच्या मानसिक संतुलनाकडे त्यांच्या कुटुंबियांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्यांच्या मानसिक आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे त्यांच्या कुटुंबियांनी असं देखील मला वाटतं. हे त्यांचे जे सगळे उद्योग मागच्या काही काळांमध्ये समोर येत आहेत ते पाहिल्यावरती साहजिक असं वाटणं साहजिकच आहे. खासदारांची कामं काय असतात, त्यांची संविधानात्मक कर्तव्य नेमकी काय असतात, तर याबाबत आपल्या संविधानामध्ये आणि संसदीय नियमावलीमध्ये स्पष्टपणे लिहून ठेवण्यात आलेलं आहे की संसदेमध्ये देशहिताचा विचार करून नवीन विधेयक मांडणं, त्यावरती चर्चा घडवून आणणं, मग त्या विधेयकांचं कायद्यामध्ये रूपांतर करणं, अर्थसंकल्पामधील तरतुदींकडे लक्ष पुरवणं, आपल्या मतदारसंघातील महत्त्वाच्या नागरी सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांच्या पूर्ततेबाबत निधी उपलब्ध करून घेणं, रस्ते, रेल्वेचे प्रश्न, शेती, पाण्याचे प्रश्न, उद्योग व्यवसायांच्या समस्या याकडे खासदारांनी प्रामुख्याने लक्ष पुरवायचं असतं. तसे नियम आहेत, तसे संकेत आहेत. आणि या खासदार मेधा कुलकर्णी बाई काय करत राहतात तर जातील तिथे रंगकाम करू पाहतात. कुठे कोण नमाज पडतंय त्याच्याकडे लक्ष देऊन राहतात दुर्बीण घेऊन. आणि अशाच प्रकारचे सगळे उद्योग. मागे त्या आठवत असेल आपल्यापैकी अनेकांना शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम महिलांनी नमाज पडला, त्यावरून यांनी किती तमाशा केलेला होता. आता खरं म्हणजे शनिवार वाडा हे काही मुस्लिमांसाठी श्रद्धेचं किंवा आस्थेचं ठिकाण अजिबात नाही आहे. ती काही धार्मिक वास्तूसुद्धा नाही. उलट त्या शनिवार वाड्यामधल्या रंगेलपणाचे आणि धचा मा सारख्या कपटीपणाचे वगैरे किस्से भरपूर आहेत. अशा ठिकाणी काही मुस्लिम महिलांनी नमाज पडणं हाच मूर्खपणा. परंतु त्यातही एक ट्विस्ट होता मोठा. खुद्द मुस्लिम समाजातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यावेळी शंका व्यक्त केलेली होती जाहीरपणे की त्या नमाजाचा तो जो व्हिडिओ त्यावेळी या खासदारबाई मेधा कुलकर्णी यांनी समाज माध्यमांवरती प्रसिद्ध केला होता आणि नंतर तो व्हायरल झाला होता, ते एक ठरवून केलेलं अत्यंत चीप अशा प्रकारचं षडयंत्र होतं. कारण त्या महिलांना समोर आणा असं आव्हान देऊनही मेधा कुलकर्णी यांनी ते आव्हान स्वीकारलंच नाही. आणि त्यामुळे काही अन्य धर्मीय, कदाचित हिंदूच महिला बुरखा परिधान करून तिथे गेल्या आणि त्यांनी तो सगळा प्रकार केला, किंवा काही पुरुषच, हिंदू पुरुष बुरखा घालून तिथे गेले आणि त्यांनी तो प्रकार जाणीवपूर्वक केला असा दाट संशय अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता. परंतु त्याचा काही खुलासा पुढे झालाच नाही. खासदार मेधा कुलकर्णी मात्र माध्यमांमध्ये त्या काळातले 4-5 दिवस सातत्यानं धर्मांध विष मात्र ओकत राहिल्या. तसंच मागे त्या पुण्यातच सदाशिव पेठेत कुठल्या तरी एक शाळेची भिंत होती की जुन्या घराची भिंत होती काहीतरी, तिथं कोणीतरी अचानक हिरवा रंग मारलेला होता. ती खबर या खासदारबाईंकडे पोचली आणि तिथे काहीतरी मुस्लिम प्रार्थना स्थळ वगैरे उभारण्याचा की काही डाव होता असं यांनी घोषित केलं. आणि मग भगवा रंगाचा एक डबा आणि ब्रश घेऊन या खासदारबाई स्वतः तिथे पोचल्या आणि त्या भिंतीवरच्या हिरव्या रंगावरती भगवा रंग फासत बसल्या. आता कालच त्या मंचरला पोचल्या. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यामधलं मंचर हे ठिकाण
मागील काही वर्षांमध्ये धर्मांध आणि मनुवादी विचारांच्या लोकांचा मोठा अड्डा बनू लागलेला आहे. खरं तर त्या सगळ्या परिसरामध्ये आमच्या वारकरी समाजाचं मोठं स्थान आहे, मोठं प्रस्थ आहे. सहिष्णू असा आमचा सगळा वारकरी समाज, माऊली ज्ञानेश्वरांचं पसायदान विश्वशांतीचं आणि तुकोबांचा गाथा या पलीकडे अन्य कशावरही श्रद्धा आणि विश्वास न ठेवणारा आणि धर्मांधतेपासून अंतर राखणारा आमचा वारकरी समाज, हिंदू मुस्लिम ऐक्यावरती सलोख्यावरती कायम भर देणारा. परंतु मागच्या काही वर्षांमध्ये गोरक्षणाच्या नावाखाली काही धर्मांध आणि गुंड प्रवृत्ती त्या भागामध्ये फोफावल्या मोठ्या प्रमाणात. त्यात ते बजरंग दल, सनातन संस्था, विश्व हिंदू परिषद, हिंदू जनजागृती समिती आणि असे बरेच सगळे, ज्यांना असं काय वाटत राहतं की सगळा या देशातला हिंदू समाज झोपलेला आहे आणि त्या समाजाला जाग करण्याचा ठेका आपल्याकडे आहे. अशा सगळ्या विकृत धर्मांध संस्थांच्या लोकांनी मनसरमधील सामाजिक सलोखा उद्ध्वस्त करण्याचं काम मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं सुरू ठेवलेलं आहे. माझ्या बायकोचे म्हणजे सासूरवाडीकडचे अनेक नातेवाईक, खूप सारे नातेवाईक मनसर आणि आसपासच्या परिसरामध्ये राहतात. त्यामुळे माझं कायम तिथे जाणं येणं असतं सतत आणि त्यामुळेच तिथे हे सगळे जे काही या मनुवादी धर्मांधांचे उद्योग सुरू झालेले आहेत त्याची सविस्तर खडानखडा माहिती मला असते. काहीही संबंध नसताना कसा हे लोक काही प्रकरणांना लव जिहादचं स्वरूप देऊन लोकांना भडकवत राहतात, मोर्चे वगैरे काढत राहतात. प्राचीन मुस्लिम वास्तू, दर्गे, मजार यांच्या बाबतीत कसे वाद हे लोक निर्माण करतात ते सगळं मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. गोरक्षणाच्या नावाखाली या लोकांची कशी खंडणी वसुली तिथे सुरू असते त्यावर तरी मी मागे आपल्या अभिव्यक्तीवरती एक सविस्तर एपिसोडच तिथे त्या खडकी पिंपळगावमध्ये जाऊन बनवलेला आहे. आता तशाच प्रकारचा एक वाद या लोकांनी तिथे नुकताच उकरून काढलाय आणि त्याला खतपाणी घालायला, त्याच्यामध्ये आणखीन आग लावायला या पुण्याच्या रंगारी खासदारबाई मेधा कुलकर्णी काल तिथे मनसरला पोहोचल्या. रंग दे रंग, वरतीला तरी जागा, वरतीला तरी जागा. माझ्याशी रंगावस्ती करताय तुम्ही, त्यांच्याशी केली असती तर हे एवढं झालंच नसतं. मॅडम काही लक्षात ठेवा, हे सगळं जुनं आहे ना, ते आम्ही जुनं काय, आत्ता हे रंग आत्ता दिलाय त्यांनी, मलाही रंग देऊ द्या ना. मग त्यांनी आता रंग दिला, मला आता रंग द्यायचाय. पोझिशन कोणाचं आहे ताई, मला सांगा पोझिशन कोणाचं आहे? माझा तुमच्यावर भरोसा नाही. प्राण साहेबांचा आदेश आला तर आम्ही इथं पाहिजे एवढा बंदोबस्त देऊ, त्याच्यात अजिबात काही योजना नाही. तुम्ही यांना विचारा ना, मी तुमचा विषय केंद्रात घेऊन जाईन, मी तुम्हाला सांगते. मॅडम तुम्ही जर इथं काही केलं नाही 100% करणार. जर आम्हाला आदेश मिळाले तर आम्ही का नाही तर करणार? मला आता त्यांनी रंग दिला ना, आता मागच्या आठवड्यात रंग दिला ना, मला आता रंग द्यायचा. आताचं नाहीये, हे आताचं आता नाही रंग दिलेला आहे, मला नाही, आता रंग नाही, द्यायचा आहे. नाही, हे नाही, रंग नाही. दिलेला आहे. ती ताई, कोणी ताई, बांधली आहे? आताचं ती नाही. कोणी आता बांधली आहे? नाही ताई, कोणी बांधलेली आहे आता? तिथला कांदा उत्पादक शेतकरी कसा घायकुतीला आलेला आहे, कवडीमोल भावानं त्याला कांदा कसा विकावा लागतोय, सोयाबीन उत्पादक शेतकरी कसा सध्या अडचणीत आलेला आहे, असे आणखीनही प्रश्न आहेत. त्या सगळ्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कधी मनसरला जावं आणि आपल्या सरकारला त्याबाबत जाब विचारावा असं या खासदारबाईंना कधी वाटलं नाही. परंतु कुठल्या तरी एखाद्या प्राचीन बारवेच्या जवळ कुणीतरी कुठल्या तरी दर्ग्याला रंग मारला काही तर तिकडे या धावत गेल्या का आणि भगव्या रंगाचे डबे मागू लागल्या. काय जबरदस्त अफाट अशा खासदार आहेत या. त्यांच्या स्वतःच्या पुण्यामध्ये, त्या जिथे राहतात त्या पुण्यामध्ये सर्वत्र गुंडगिरी बोकाळलेली आहे. उधाण आलंय गुंडगिरीला. सर्वसामान्य जनता गुंडगिरीने प्रचंड त्रस्त आहे पुण्यातली. पुण्यातील वाहतूक कोंडी हा साऱ्या देशात प्रचंड टीकेचा आणि मस्करीचा विषय झालाय. त्याबाबत पुण्याच्या निवासी खासदार असूनही काही करावं ठोस असं या खासदारबाईंना वाटत नाही. मात्र मनसरला कुठेतरी कुठल्या तरी रंगावरती भगवा रंग मारायला त्या धावत सुटतात. काय सारे दिवस आलेत या राज्यावरती आपल्या आणि काय लायकीचे सगळे प्रतिनिधी आपल्याला मिळालेले आहेत सध्या. ते पुण्याजवळचेच भोसरीचे महान आणि प्रचंड बुद्धिवान आमदार, आधुनिक धर्मवीर महेश लांडगे परवा त्यांच्या त्या मढीच्या ऐतिहासिक भाषणामध्ये काय बोलले होते? अरे आमचं काम काय फक्त लाईट गेटर पाणी रस्त्याचे का? आम्ही आमच्या सुविधा केव्हा देऊ? आम्ही आमच्या सुविधा केव्हा देऊ? जेव्हा आमच्या धर्मातला प्रत्येक घटक सुरक्षित राहील त्यावेळेस देऊ. आज पण म्हणतोय मला या लांड्यांचं मतदानच नको, मला मतदानच नको. अरे इथून पुढे आमदार नाही झालो तरी चालेल पण शेवटच्या श्वासापर्यंत
हिंदू धर्माच्या अस्मितेसाठी, हिंदू धर्माच्या देश धर्मासाठी आम्ही सगळेजण प्रत्येक ठिकाणी जाणार, ही जागृती करणार. अहो सन्माननीय धर्मवीर आमदार महोदय, होय, रस्ते, पाणी आदी समस्यांच्या निराकरणासाठीच लोक तुम्हाला निवडून देत असतात आणि तेच तुमचं संविधानात्मक कर्तव्य असतं. प्रामुख्यानं तीच तुमची खरी जबाबदारी असते आमदार म्हणून. धर्मकारण करायला ते गोविंद देवगिरी, तो बागेश्वरचा बाबा, तो प्रदीप मिश्रा वगैरे वगैरे भरपूर गोसावडे आणि तथाकथित भगवे वस्त्रधारी पायलीला 50 निर्माण झालेले आहेत आता या राज्यात आणि देशभरात सुद्धा. तुम्ही त्याच्यामध्ये पडण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही लोकांच्या नागरी सुविधांच्या प्रश्नांच्या संदर्भातच काम करायला हवंय. परंतु कोण सांगणार या लोकांना आणि हे काय ऐकणार आपलं? मुस्लिम समाजातील काही अपप्रवृत्ती, कुठे काही अतिक्रमण करत असतील, कुठे काही गैरप्रकारचे उद्योग करत असतील, सार्वजनिक जागेचा वापर चुकीच्या कामांसाठी करत असतील, तर प्रशासन, पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून त्या मुस्लिम समाजातील अपप्रवृत्तींवरती योग्य ती कारवाई करण्यासाठी या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा. प्रशासनाच्या माध्यमातून ते करायला हवं, ना की मीडियाला आधी बोलावून घ्यायचं आणि मग स्वतःच्या हातात रंगाचे डबे आणि ब्रश घेऊन कुठेतरी रंगकाम करत राहायचं, ना की जाहीर सभांमधून त्यांना लांडे वगैरे अशा प्रकारचे अपमानास्पद शब्द वापरायचे. सुमार बुद्धीच्या उथळांची सगळी सद्दी आहे सध्या आपल्या राज्यात आणि एकूणच देशात सुद्धा. सत्यानाश करून टाकलाय आपला राज्याचा मागच्या काही वर्षांमध्ये आणि देशाचाही आता सुरू आहे अधोगतीचा प्रवास. अजून किती दिवस या सगळ्या लोकांचे हे नाठाळ उद्योग सुरू राहणार आहेत कुणास ठाऊक. आज इतकंच. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.